नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आनंदीने देवासमोर हात जोडलेले असतात तेव्हा सार्थक तिच्याकडे बघून मनात म्हणत असतो की माझे डोळे मिटल्यानंतर मला हिचा चेहरा दिसतो, तर हिने जेव्हा डोळे मिटले तेव्हा हिला माझा चेहरा दिसत असेल का. तेवढ्यातच आनंदी पटकन डोळे उघडते आणि म्हणते की तुम्ही काही म्हणालात का. तर सार्थक गडबडतो आणि म्हणतो की नाही. आनंदी म्हणते की नाही, मला असं वाटलं की तुम्ही काहीतरी बोललात. सार्थक म्हणतो की नाही नाही, मी काही बोललो नाही. सार्थक आता आनंदीजवळ जाऊन उभा राहतो. आनंदी पटकन उठते आणि सार्थक तिला म्हणतो की नाही नाही, खाली बसा तुम्ही. आनंदी सार्थकला फाईल दाखवू लागते तेव्हा सार्थक म्हणतो की काही नाही, तुमचं काम झालं की मग मला दाखवा. सार्थक विचारतो की ऐका ना, म्हणजे तुम्ही जेव्हा डोळे बंद करून नमस्कार करत होतात तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर कोणी आलं होतं का. आनंदी म्हणते की हो, माझ्या डोळ्यासमोर ना आलं होतं. सार्थक विचारतो की कोण. त्यावर आनंदी सांगते की गणपती बाप्पा. सार्थक म्हणतो की गणपती बाप्पा, छान छान, दुसरं कोणी नव्हतं आलं का. आनंदी म्हणते की नाही हो, दुसरं कोण येणार. सार्थक म्हणतो की बरोबर, दुसरं कोण येणार ना. आनंदी थोड्याच वेळात म्हणते की सर अहो आलं होतं. सार्थक मोठ्या उत्सुकतेने विचारत असतो की कोण आलं होतं. तर आनंदी सांगते की अहो गणपती बाप्पाचे आई वडील शिव आणि पार्वती. सार्थक म्हणतो की शिव पार्वती, अच्छा अच्छा, कंटिन्यू. सार्थक पुन्हा त्याच्या चेअरवर जाऊन बसतो आणि मनामध्ये विचार करत असतो की मला तर ही दिसतीये परंतु हिला मी दिसत नाही, आता काय करू मी. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. आनंदी म्हणते की सर. सार्थक विचारतो की पुन्हा कोणी दिसलं का तुम्हाला. आनंदी म्हणते की नाही नाही, दिसलं नाही, आठवलं. आणि मग आनंदी तिच्या बॅगेतून डब्बा काढते आणि म्हणते की सर, अण्णांनी तुमच्यासाठी खजुराच्या वड्या पाठवल्यात, तुम्ही एकदा खाऊन बघा. परंतु सार्थक म्हणतो की मला नाही आवडत. आनंदी म्हणत असते की सर अहो नक्की आवडते तुम्हाला, एकदा तरी खाऊन बघा. आणि हो, कोणी पाठवलेला डब्बा असा परत पाठवायचा नसतो. सार्थक म्हणतो की ठेवा इकडे, मी खातो नंतर. आनंदी म्हणते की सर उगाच कारणं देऊ नका, हां घ्या बरं. आनंदी म्हणते की सर उगाच तुम्ही कारणं देऊ नका बरं, घ्या बरं. सार्थक म्हणतो की अहो खरंच सांगतोय तुम्हाला, तुम्ही इथे ठेवून जा. आनंदी म्हणते की ठीक आहे, अण्णांनी मला सांगितलं होतं की सार्थक सरांना वड्या दे आणि मला सांग कॉल करून की त्यांना कशा वाटल्या ते. आता मी सांगते अण्णांना की सार्थक सरांना काही वड्या आवडल्याच नाहीत. सार्थक म्हणतो की हो असं कसं, मी कधी म्हणालो तुम्हाला असं, तुम्ही खोटं सांगणार आहात का. मला खायच्यात वड्या पण माझे हात खराब आहे. तर आनंदी हसतच म्हणते की अहो एवढंच ना, हे घ्या. असं म्हणून आनंदी तिच्या हाताने सार्थकला भरवत असते. आणि नेमकं त्याच वेळी रेश्मा तिथे येते. जेव्हा आनंदी सार्थकला वडी भरवत असते ती गोष्ट आता रेश्माने बघितलेली असते आणि रेश्माचा मात्र चांगलाच जळफळाट होत असतो. रेश्मा मात्र प्रचंड रागात असते आणि ती त्या दोघांजवळ येते आणि म्हणते की काय चाललंय इथे. रेश्माला बघून आनंदी घाबरते. तर सार्थक म्हणतो की काय चाललंय काय, ती मला वड्या भरवते. रेश्मा म्हणते की अच्छा, वड्या आणल्या होत्या, मग त्यांना गुड न्यूज सांगितली का. सार्थक तिला थांबवत असतो परंतु रेश्मा सांगते की सार्थक सर आणि माझं लग्न ठरलंय आणि लवकरात लवकर आमचा साखरपुडा देखील होणार आहे. कशी वाटली तुम्हाला गुड न्यूज, छान आहे ना. त्यावर आनंदी म्हणते की हो छान आहे की, कॉंग्रॅच्युलेशन्स. रेश्मा तिला तिथून जायला सांगते, त्यामुळे आनंदी तिच्या कामासाठी निघून जाते. आनंदी बाहेर आलेली असते तर बेनारे म्हणतात की आनंदी मॅडम तुम्हाला गुड न्यूज कळली ना, सार्थक सर आणि रेश्मा मॅडम लग्न करताय. आनंदी म्हणते की हो सर. तर बेनारे विचारतात की परंतु तुमच्या चेहऱ्यावर तर आनंद दिसत नाहीये. आनंदी म्हणते की नाही सर, तसं नाहीये, परंतु ते दोघं लग्न करताय ही खूप चांगली गोष्ट आहे. पण सार्थक सर आणि रेश्मा मॅडमचा स्वभाव खूपच वेगवेगळा आहे आणि म्हणूनच मला जरा आश्चर्य वाटलं. तर बेनारे म्हणतात की अहो तुमचंच काय, सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटलंय. रेश्मा मॅडम कशा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. साधं ऑफिसमध्ये त्यांना सहन करता येत नाही, तर पूर्ण आयुष्यभर सार्थक सर कसे सहन करणार आहेत त्यांना. मला तर या दोघांची जोडी अजिबातही पटलेली नाहीये. पुढे काय होणार आहे कोणास ठाऊक. आनंदी म्हणते की बेनारे सर कदाचित रेश्मा मॅडम लग्न झाल्यानंतर एक चांगली बायको होऊन दाखवतील. बेनारे म्हणतात की हो ना, आता हे आपणच पटवून घ्यायचं, दुसरं काय. तर इकडे ड्रायव्हर विकास हा ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो सार्थककडे बॅग घेऊन चाललेला असतो. तर आनंदी त्याला विचारते की दादा काही काम होतं का. विकास मात्र आनंदीपासून लांब लांब पळत असतो. आनंदी म्हणते की अहो दादा द्या इकडे माझ्याकडे, मी देते बॅग. आणि दादा त्या दिवशी घरी आले होते तुम्ही, तेव्हाही मी तुम्हाला विचारलं होतं आपण याआधी कुठे भेटलोय, म्हणजे तुम्हाला आठवतंय का काही.
नाही म्हणजे मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय, तुम्हाला आठवतंय? तर विकास म्हणतो की नाही मॅडम, मला तर नाही आठवत. कारण केदारने त्याला धमकावलेलं असतं. केदार ह्या दोघांचंही बोलणं ऐकत असतो. केदार लगेचच तिथे येतो आणि म्हणतो, अहो आपल्या कंपनीमध्ये ड्रायव्हरची नोकरी करतो ना तो. हो तुम्ही इथंच कुठेतरी बघितलं असेल. आनंदी म्हणते की नाही, मी यांना याआधीसुद्धा कुठेतरी भेटली आणि मला सतत असं वाटत असतं की मी यांना कुठेतरी बघितलंय. केदार मात्र घाबरलेला असतो आणि मनात म्हणत असतो की जर हिने आता याला ओळखलं तर आमची कायमची वाट लागेल. केदार म्हणतो की आनंदी ऐका ना, आपलं खूप कामं पेंडिंग आहेत, आपल्याला ती करायला पाहिजे आणि विकास तू जा बरं इथून. त्यामुळे विकास देखील तिथून निघून जातो आणि केदारही तिथून निघून जातो. परंतु आनंदी मात्र विचार करत असते की यांना मी नक्कीच कुठेतरी बघितलंय. तर इकडे रेश्मा सार्थकला सांगत असते की सार्थक, आज माझी खूप मोठी विशलिस्ट पूर्ण होणार आहे. आजपर्यंत मी प्रत्येक जी गोष्ट मिळवली आहे ती माझ्या कर्तृत्वावर मिळवली आहे, परंतु मी तुला मिळवू शकेल की नाही हे मला वाटत नव्हतं. पण आता माझ्या आयुष्यात तू आलायस, थँक्यू सो मच असं म्हणून आनंदी सार्थकला मिठी मारते. आणि नेमकं त्याच वेळी आनंदी देखील विचार करत तिथे येते. आनंदी जेव्हा दोघांनाही बघते तेव्हा आनंदी तिची पाठ वळवते आणि सार्थक आणि रेश्मासुद्धा बाजूला होतात. रेश्मा आनंदीवर ओरडते आणि म्हणते की केबिनमध्ये नॉक करून यायचं असतं, एवढे सुद्धा मॅनर्स नाही आहे तुमच्यात. सार्थक म्हणतो की अगं रेश्मा, कसं बोलतीयस तू तिच्याशी? तर रेश्मा म्हणते की मग हिला कळत नाही का की आता आपण ऑफिसमधले कलिग नाही आहोत, आपलं लग्न ठरलं आहे आता. आनंदी म्हणते की सार्थक सर, रेश्मा मॅडम काहीही चुकीचं बोलत नाही आहे. खरं तर माझंच चुकलं, मी डोअर नॉक करून यायला हवं होतं. आनंदी सार्थकची बॅग देते आणि तिच्या कामाला लागते. तर रेश्मा मात्र आनंदीला ऐकवणूक करत असते की सार्थक, आपलं जे नवीन ऑफिस होतं आहे ना, तिथे मला कोणाचाही डिस्टर्बन्स नको आहे. तिथल्या केबिनमध्ये फक्त आपण दोघंच बसूयात, तू आणि मी. तर इकडे इन्स्पेक्टर घरी आलेले असतात आणि ते गायत्री आत्याला म्हणतात की तुम्ही जो ग्लास सॅम्पल टेस्टिंगसाठी पाठवला होता त्यामध्ये आम्हाला पॉयझन डिटेक्ट झालं आहे. आणि हे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो. अण्णा म्हणतात की हे असं कसं काय झालं? गायत्री म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, याआधीसुद्धा त्या माणसाने जीव देण्याची धमकी दिली आहे हे तुम्हालाही माहिती आहे, मग अशा माणसावर विश्वास कसा ठेवायचा? इन्स्पेक्टर म्हणतात की परंतु पॉयझनस कंटेंट तुमच्या घरातून मिळालंय, तो पाण्याचा ग्लास देखील तुम्हीच दिला होता आणि त्यातच पॉयझनस कंटेंट सापडलंय. यावेळी त्याने तुम्हाला अगदी हुशारीने अडकवलं असेल, परंतु यावेळी कोर्टामध्ये मात्र तुम्हाला हे सिद्ध करण्यासाठी अवघड जाणार आहे. गायत्री म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही आम्हाला हे कळवलं त्यासाठी धन्यवाद, परंतु असं देखील असू शकतं ना की त्या माणसाने स्वतःहून यामध्ये काहीतरी पॉयझनस कंटेंट टाकलं असेल. इन्स्पेक्टर म्हणतात की हो असेलही, म्हणून आनंदीवर हे उलटूही शकतं, त्यामुळे तिला सावध राहायला सांगा. आणि एवढं बोलून इन्स्पेक्टर तिथून निघून जातात. तर इकडे आनंदीने शकूला कॉल करून सांगितलेलं असतं की सार्थक सर आणि रेश्मा मॅडमचं लग्न ठरलंय. शकू म्हणते की काय, त्या बोचकडणाऱ्या मांजरीसोबत? अगं ती तर त्या सार्थक सरांच्या नकाची सरसुद्धा नाही आहे. आनंदी म्हणते की हे बघ, ते त्यांचं आयुष्य आहे आणि त्या दोघांमध्ये मैत्री देखील आहे, त्यामुळे असं होऊ शकतं. शकू म्हणते की अगं पण असं व्हायला नको, तू त्या सार्थक सरांना सांग ना की ती बया किती खडूस आहे म्हणून. आनंदी म्हणते की अगं मी कसं काय बोलणार, तेवढा माझा हक्क नाही आहे. शकू म्हणते की का नाही आहे, प्रत्येक माणसाला चांगलं वाईट सांगण्याचा अधिकार असतो. तू माझं ऐक बरं, ही अशी बया जर त्या चांगल्या माणसाच्या आयुष्यात आली, त्या माणसाच्या आयुष्याचं वाटोळं होऊन जाईल. आणि तुला तर चांगलं माहिती आहे की जोडीदार जर चुकीचा भेटला तर काय होतं ते, त्यामुळे तू त्यांना सांग की ती रेश्मा तुझ्याशी कशी वागली आणि ती कशी येते. अगं तो माणूस शेवटी तिच्यासोबत आयुष्य काढणार आहे. आणि एवढं बोलून शकू फोन ठेवते. तर आनंदी देखील शकूच्या बोलण्याचा विचार करू लागते. आनंदी मनामध्ये म्हणते की मलाही तेच वाटते, परंतु त्यांनी निर्णय घेतला असेल म्हटल्यावर काहीतरी विचार करूनच घेतला असेल. तर इकडे सार्थकच्या आणि रेश्माच्या साखरपुड्याची तयारी चालू असते आणि दागिने खरेदी करण्याचा कार्यक्रम सुरू असतो. सर्वजण अगदी उत्साही असतात, परंतु सार्थकचा चेहरा मात्र उतरलेला असतो. सार्थक मनामध्ये म्हणत असतो की हे सर्व नक्की काय चाललंय. आदर्श सार्थकला म्हणत असतो की डार्लिंग, अरे तू सुद्धा तुझ्या होणाऱ्या डार्लिंगसाठी एखादी रिंग निवड. अरे हे आनंदाचे क्षण असतात जे पुन्हा येत नाही, त्यामुळे मनसोक्त जगायचे असतात. बघ एकदा सगळ्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद येते, सगळे अगदी खुश आहेत. तर तेवढ्यातच सार्थकला आनंदीचा कॉल आलेला असतो आणि रेश्माने ते बघितलेलं असतं. सार्थक विचार करत असतो की आता काय करू, मी घेऊ की नको फोन, असं म्हणून तो कॉल घ्यायला जातो. तर रेश्मा लगेचच त्याच्या हातून फोन हिसकावून घेते आणि म्हणते की सार्थक आत्ता नको, ऑफिसचे फोन आत्ता नाही घ्यायचे, नंतर घे. सर्वांची पुन्हा एकदा खरेदी सुरू होते, परंतु सार्थकचा चेहरा मात्र उतरलेलाच असतो.
तर इकडे केदार त्याच्या माणसांना सांगत असतो की आज रात्रीला बॉक्स सोडायचे आहेत हा. तर त्याचे माणसं म्हणतात की पण जर आमचं नाव कुठे मध्ये आलं तर. केदार म्हणतो की नाही येणार तुमचं नाव कुठे, आणि यावेळेला जास्त माल चोरायचा आहे. आता चोरीचा आळ कोणावर आणायचा हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही फक्त सांगितलेलं काम नीट करा. आणि असं म्हणून केदार त्यांना प्लॅनिंग समजावून सांगत असतो. तर इकडे आनंदी निघतच असते. त्याचवेळी बेनारे तिथे येतात. बेनारे म्हणतात की अजून निघाला नाहीत. आनंदी म्हणते की सर निघतच होते, परंतु आज मला माझ्या सगळ्या कामाचा रिपोर्ट सार्थक सरांना द्यायचा आहे. बेनारे म्हणतात की हो, पण आता रेश्मा मॅडम थोडीच सोडणार आहे त्यांना. घरात त्यांची दमदार तयारी सुरू असेल. आनंदी म्हणते की हो बरोबरच आहे. बेनारे म्हणतात की खरं सांगू का, सार्थक सर आणि रेश्मा मॅडमचा साखरपुडा जमल्यापासून मला जरा टेन्शन झालंय. पण त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये ढवळाढवळ करून मी माझं मन व्यक्त करायला मला बरं नाही वाटत. आपले सार्थक सर म्हणजे किती वेगळे आहेत, किती समजूतदार आहेत. खरं तर त्यांना तुमच्यासारखी समजूतदार मुलगी मिळायला हवी होती. जाऊ द्यात, पण काय करणार, असं म्हणून बेनारे तिथून निघून जातात. तर आनंदी ऑफिसमधून निघतच असते. त्याचवेळी सार्थक तिला कॉल करतो. आनंदी म्हणते की काही नाही सर, आजच्या कामाचा रिपोर्ट तुम्हाला द्यायचा होता, तेच सांगायचं होतं तुम्हाला. त्यातच आनंदीचं लक्ष समोर जातं. तर कोणीतरी एक माणूस गोडाऊनमधले बॉक्स चोरी करून ते बॉक्स टेम्पोमध्ये भरत असतं. आनंदी लगेचच सार्थकला सांगते की सर, कोणीतरी आपल्या गोडाऊनमधून बॉक्स चोरी करून टेम्पोमध्ये टाकतंय. सार्थक म्हणतो की काय, हे बघा मिस आनंदी, तुम्ही काहीही करू नका. तर सार्थकसुद्धा आता लगेचच ऑफिसकडे यायला निघालेला असतो. आनंदी त्या माणसांकडे जाते आणि म्हणते की कोण आहात तुम्ही, बॉक्स सोडा आधी. आनंदी त्या माणसांशी हातापायी करत असते आणि ते माणसंही आनंदीला म्हणत असतात की तू पहिल्यांदा बॉक्स सोड. आनंदी जोरात त्या माणसाच्या पायावर मारते, तर तो माणूस खाली पडतो. आनंदी त्याच्या हातातून तो बॉक्स हिसकावून घेत असते. दोघांमध्येही हातापायी होत असते. आनंदीच्या हातामध्ये त्या माणसाच्या शर्टचा खिसा येतो आणि तशीच तो खिसा ओढून घेते. परंतु तो माणूस आनंदीला खूप जोराचं ढकलतो, त्यामुळे आनंदी खाली पडते आणि आनंदीच्या डोक्याला लागतं, त्यामुळे ती बेशुद्ध होते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थक तिथे पोचलेला असतो आणि आनंदी ही बेशुद्ध असते. तर आनंदीला सार्थक उठवत असतो आणि म्हणत असतो की मिस आनंदी, तुम्हाला काय झालंय. सार्थक खूपच पॅनिक झालेला असतो. तर इकडे अरविंद सुधाला म्हणत असतो की मला काहीतरी गडबड वाटतेय. सुधा म्हणते की कसली गडबड. तर अरविंद म्हणत असतो की मला जी मुलगी तुम्ही म्हणताय ना की जिने माझा जीव वाचवलाय, ती मला आठवतच नाहीये. वृंदा मनात म्हणत असते की काय करावं ह्या माणसाचं, आता हा काहीतरी घोळ घालेल असंच मला वाटतंय. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.